नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू MPSC जी के ट्रिक्स. MPSC जी के ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भारतातील मान्यताप्राप्त भाषा ज्या काही 22 आहेत, राज्यघटनेने ज्या काही 22 भाषांना मान्यताप्राप्त भाषा म्हणून मान्यता दिलेली आहे, त्या भाषांबद्दलची ट्रिक्स पाहणार आहोत. या 22 भाषा कुठल्या वर्षी म्हणजे कुठली भाषेला मान्यता मिळाली हे पाहणार आहोत आपण. परीक्षेच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. तर ज्या 22 भाषा आहेत ह्या आपल्याला ट्रिक्सद्वारे कशा पद्धतीने लक्षात ठेवता येईल याबद्दलचं आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तर समोर तुम्हाला ज्या काही सुरुवातीला 14 भाषा दिसत आहेत, हिंदी, उर्दू, मराठी, संस्कृत, आसामी, गुजराती, कन्नड, काश्मीरी, मल्याळम, उडिया, पंजाबी, तामिळी, तेलुगू व बंगाली या 14 भाषा ज्या आहेत त्या 1956मध्ये म्हणजेच 1956मध्ये या 14 भाषांना भारतातील मान्यताप्राप्त भाषा म्हणून मान्यता मिळाली राज्यघटनेमध्ये. तर या ज्या 14 भाषा आहेत या ट्रिक्सद्वारे कशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या की कुठल्या भाषा आहेत की ज्या 1956मध्ये त्यांना मान्यताप्राप्त भाषा म्हणून मान्यता मिळाली. तर त्याबद्दलची ट्रिक्स आपण पाहणार आहोत. तर ट्रिक्स आहे बघा, आसाही PUBG टू मुक्त. आसाही PUBG टू मुक्त म्हणजे आता ही ट्रिक्स काय आहे बघा. तर PUBG तुम्हाला सगळ्याला माहीत असेल. PUBG जो गेम आहे तो सध्या खूप चर्चेत आहे, त्यामुळे तो शब्द मुद्दाम निवडला आहे. तर ती ट्रिक्सचा शब्द असा आहे की आसाही PUBG टू मुक्त. टू फक्त कशासाठी घेतलं आहे तुम्हाला पुढे लक्षात येईलच. आसाही PUBG टू मुक्त एवढंच लक्षात ठेवायचं. या 14 जे राज्य आहेत हे 1956मध्ये निर्माण म्हणजे ज्या भाषा आहेत त्यांना मान्यता मिळालेली आहे 1956मध्ये. तर आता अवरून बघा काय होतं आहे. अवरून आसामी बघा, अवरून आसामी, नंतर सवरून संस्कृत, हिवरून हिंदी, त्यानंतर पीवरून पंजाबी, नंतर बीवरून बंगाली, नंतर जीवरून गुजराती, नंतर आता 2 आणि मुक्त लिहिलं आहे. 2 म्हणजे काय, 2 कशासाठी घेतला आपण तर हे मुक्त जो शब्द आहे MUKT याचा 2 प्रत्येक भाषेचे नाव आहेत म्हणून ते 2 वेळेस घ्यायचे. मुक्त हे 2 वेळेस आहेत म्हणजे M वरून 2 भाषा आहेत, U वरून 2 भाषा आहेत, K वरून 2 आहेत आणि T वरून 2 आहेत. तर त्यासाठी 2 घेतलेलं आपण म्हणजे आसाही PUBG टू मुक्त किंवा आसाही PUBG तून मुक्त असं तुम्ही म्हणू शकतात. तर M वरून काय होतं बघा, एक मराठी होतं आहे, दुसरं मल्याळम होतं आहे, त्यानंतर U वरून काय होतं आहे उर्दू होतं आहे आणिच उडिया होतं आहे, K वरून कन्नड होतं आहे आणि K वरून काश्मीरी पण होतं आहे, त्यानंतर T वरून तेलुगू होतं आहे आणि T वरून तामिळी होतं आहे. म्हणजे या ज्या 14 भाषा आहेत, जे 14 भाषांना मान्यताप्राप्त भाषा म्हणून मान्यता मिळालेली हे आसाही PUBG तून मुक्त ह्या ट्रिक्सद्वारे तुम्ही हे 14 भाषा लक्षात ठेवू शकतात. तर बघा ट्रिक्स अतिशय सोपी आहे. आसाही PUBG तून मुक्त असंही म्हणू शकतात. आसाही PUBG तून मुक्त म्हणजे हे तुम्ही 14 भाषा तुमच्या कायमच्या लक्षात राहतील. हे आता 14 भाषांबद्दल ट्रिक्स पाहिली. आता ज्या काही उरलेल्या 8 भाषा आहेत त्यांना कधी मान्यता मिळाली हे आपण पाहूया ट्रिक्सद्वारे. तर ही 15वी जी काही भाषा आहे सिंधी भाषा, सर्कल केलेलं दिसतं तुम्हाला पेन्सिलने बघा, त्याला 1967मध्ये मान्यताप्राप्त भाषा म्हणून दर्जा मिळाला. सिंधी भाषेला 1967मध्ये मान्यताप्राप्त भाषा म्हणून दर्जा मिळाला. तर हे तुम्ही असंच लक्षात ठेवायचं कारण की एवढी एकच भाषा आहे सिंधी की तिला 1967मध्ये मान्यताप्राप्त भाषेचा दर्जा मिळाला. त्यानंतर नेपाळी, मणिपुरी व कोकणी या भाषांना 1992मध्ये मान्यताप्राप्त भाषेचा दर्जा मिळाला. नेपाळी, मणिपुरी आणि कोकणी या 3 भाषा आहेत. तर या ट्रिक्सद्वारे कशात लक्षात ठेवायचं बघा, त्याची ट्रिक्स तयार होती एकदम सोपी. नेमका, नेमवरून नेपाळी, मवरून मणिपुरी आणि कावरून कोकणी. तर नेमका या ट्रिक्सद्वारे नेपाळी, मणिपुरी आणि कोकणी या 1992मध्ये मान्यताप्राप्त भाषा म्हणून त्यांना मान्यता मिळाली हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर त्याची ट्रिक्स काय आहे, नेमका
हे 1992 तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता पुढील जे काय आहेत 4 भाषा, संथाली, मैथिली, बोडो आणि डोंगरी, याबद्दलची ट्रिक्स होते समबडी 2003. समबडी 2000 ट्रिक्सद्वारे तुम्ही ह्या 4 भाषा लक्षात ठेवू शकता. स वरून संथाली, म वरून मैथिली, ब वरून बोडो आणि डी वरून डोंगरी, अशी या 2003मध्ये यांना मान्यताप्राप्त भाषेचा दर्जा मिळालेला आहे. म्हणजे संबडीवरून 2003 हे तुम्ही लक्षात ठेवायचं. संबडी 2003 या 4 भाषेला मान्यताप्राप्त भाषा म्हणून दर्जा मिळालेला आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचे. अशा पद्धतीने इतकी सोपी ट्रिक्स आहे, परीक्षेत तुम्हाला एकही मार्क म्हणजे याचा जाणार नाही आणि तुमच्या अचूक लक्षात राहील. 22 भाषा लक्षात ठेवण्यासाठी असाही PBGतून मुक्त नेमका संबडी एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला. असाही PBGतून मुक्त नेमका संबडी, ह्या 22 भाषा लक्षात ठेवायच्या. मान्यताप्राप्त भाषा लक्षात ठेवण्याची ट्रिक्स आहे. सुरुवातीचं भाषावार प्रांतरचनेनुसार तुम्हाला माहिती 1956मध्ये जे काही 14 भाषा आहेत त्यांना मान्यताप्राप्त भाषेचा दर्जा देण्यात आला होता. व नंतर 1967मध्ये सिंधी एकच भाषा होती की तिला मान्यताप्राप्त भाषेचा दर्जा दिला होता. 1967मध्ये सिंधी एकच भाषा आहे, एवढी एक तुम्ही लक्षात ठेवायचं वर्ष. त्यानंतर नेमकानुसार नेपाळी, मणिपुरी आणि कोकणी, नेपाळी, मणिपुरी आणि कोकणी या 3 भाषेला 1992मध्ये मान्यताप्राप्त भाषेचा दर्जा दिला होता. व संबडीनुसार संथाली, मैथिली, बोडो आणि डोंगरी यांना 2003मध्ये मान्यताप्राप्त भाषेचा दर्जा दिला होता. यानुसार तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. असाही PBGतून मुक्त म्हणजे पबजी म्हणलं तरी तुमच्या लक्षात येईल. असाही PBGतून मुक्त नेमका संबडी, एवढंच तुम्ही ट्रिक्स या भाषेसाठी लक्षात ठेवायची. आता भाषेसंदर्भात थोडी अवांतर माहिती घेऊया आपण. एक आहे भारतीय राज्यघटनेच्या 17व्या भागामध्ये कलम 343 ते 351 मध्ये कार्यालयीन भाषांबाबत तरतूद करण्यात आली आहे. लक्षात ठेवायचं आहे. 17व्या भागामध्ये कलम 343 ते 351 मध्ये कार्यालयीन भाषांबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. ही तरतूद 4 विभागांमध्ये विभागली गेली आहे. तरतूद किती विभागांमध्ये विभागली गेली आहे तर 4 विभागांमध्ये विभागली गेली आहे. त्यात एक आहे संघराज्याची भाषा, दुसरा आहे प्रादेशिक भाषा, तिसरा आहे न्यायालयीन कामकाजाची भाषा व चौथा आहे कायद्याची संहिता व विशेष निर्देशन. या 4 भागांमध्ये ही तरतूद विभागली गेली आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. दुसरा आहे राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून 15 वर्षापर्यंत. राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून 15 वर्षापर्यंत म्हणजेच 1950 ते 1965 या कालावधीमध्ये केंद्र सरकारची कार्यालयीन भाषा म्हणून इंग्रजी भाषेचा वापर केला जाईल. तर 1950 ते 1965 म्हणजे राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून 15 वर्षापर्यंत इंग्रजी भाषेचा वापर केला जाईल कार्यालयीन भाषा म्हणून. 15 वर्षानंतरही विशिष्ट प्रयोगासाठी इंग्रजी भाषेचा वापर करण्याचा कायदा संसद करू शकते, अशी तरतूद करण्यात आली आहे. तिसरे आहे भारतामध्ये सर्वप्रथम कार्यालयीन भाषा आयोग 1955मध्ये राष्ट्रपतीने बा ग खेर यांच्या अध्यक्षतेखाली नेमला होता. हे लक्षात ठेवायचं आहे. सर्वप्रथम कार्यालयीन भाषा आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमला होता आणि कधी नेमला होता? बा ग खेर यांच्या अध्यक्षतेखाली नेमला होता आणि 1955ला तो नेमला होता. संसदेने 1963मध्ये कार्यालयीन भाषा कायदा संमत केला. त्यानुसार सर्व सरकारच्या कार्यालयांमध्ये व संसदेच्या कामकाजामध्ये इंग्रजीचा वापर करण्याला मान्यता देण्यात आली. कधी केला कायदा? 1963 साली कार्यालयीन भाषा कायदा संमत केला व त्यानुसार इंग्रजीचा वापर कार्यालयीन भाषा म्हणून करण्यास मान्यता देण्यात आली. हे महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्यात. तसेच 1963 पासून हिंदी भाषेसोबत इंग्रजी भाषा वापरणे अनिवार्य केले गेले. कधी? तर 1963 पासून हिंदी भाषेबरोबरच इंग्रजी भाषा वापरणे अनिवार्य करण्यात आले. त्यानंतर चौथा आहे राज्यघटनेमध्ये विशिष्ट घटक राज्यांची कार्यालयीन भाषा नमूद केलेली नाही, तो अधिकार संबंधित राज्याच्या विधिमंडळाला प्रदान केला. म्हणजेच राज्यघटनेमध्ये जो काही विशिष्ट घटक राज्य आहेत म्हणजे प्रत्येक घटक राज्य त्यांची कार्यालयीन भाषा नमूद केलेली नाही, तो अधिकार त्यांना स्वतःच्या राज्याच्या विधिमंडळाला दिलेला आहे. म्हणजे प्रत्येक घटक राज्य हे त्यांच्या राज्यामध्ये कुठली कार्यालयीन भाषा ठेवायची हे याची निवड करू शकते. 5वा आहे एखाद्या राज्याच्या बोलीभाषेला कार्यालयीन भाषेचा दर्जा देण्याचे निर्देश
राष्ट्रपती देऊ शकतात. तशा प्रकारची तरतूद राज्यातील भाषिक अल्पसंख्याकांसाठी करण्यात आलेली आहे. म्हणजे एखाद्या राज्याची जी काही बोलीभाषा आहे त्याला कार्यालयीन भाषेचा दर्जा देण्याचा निर्देश राष्ट्रपती देऊ शकतो. हे राष्ट्रपतीचा अधिकार आहे. पुढचे आहे 6वे, सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज केवळ इंग्रजी भाषेतूनच चालवले जाते. तर हे लक्षात ठेवायचं सर्वात महत्त्वाचं तुम्ही, सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज केवळ इंग्रजी भाषेतून चालले जाते, इतर कुठल्याही भाषेतून नाही. भारताचे विभाजन 1956मध्ये फाजल अली आयोगाच्या राज्य पुनर्रचना आयोग, फाजल अली आयोग होता 1956चा, तुम्हाला सर्वांना माहीत असेल. 1956चा राज्य पुनर्रचना आयोग नेमला होता फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली. शिफारशीनुसार 1956मध्ये भारतामध्ये भाषा व प्रांत रचनेनुसार भारताचे राज्यामध्ये विभाजन करण्यात आले. 1956चा जो राज्य पुनर्रचना आयोग होता त्या आयोगाच्या शिफारशीनुसार भाषा व प्रांत रचना करण्यात आली. त्यानंतर 1992मध्ये झालेल्या 71व्या घटनादुरुस्तीमुळे घटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये कोकणी, मणिपुरी व नेपाळी, आताच आपण ट्रिक्समध्ये पाहिलं की नेमका ट्रिक्सद्वारे पाहिलं होतं, पण नेपाळी, मणिपुरी व कोकणी या भाषांचा 8व्या परिशिष्टामध्ये समावेश करण्यात आला. कुठल्या घटनादुरुस्तीनुसार? तर 71व्या घटनादुरुस्तीनुसार. कुठल्या परिशिष्टामध्ये? तर 8व्या परिशिष्टामध्ये. आणि कधी? तर 1992मध्ये. हे तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यानंतर 2003मध्ये झालेल्या 92व्या घटनादुरुस्तीनुसार घटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये बोडो, डोंगरी, संथाली व मैथिली या 4 भाषांचा नव्याने समावेश करण्यात आला होता. संबडी आपण ट्रिक्स पाहिली होती, त्यासाठी स वरून संथाली, म वरून मैथिली, ब वरून बोडो आणि डी वरून डोंगरी आला व भारतातील मान्यताप्राप्त भाषा एकूण 22 झाल्या. तर यानुसार या 4 भाषांचा समावेश झाल्यानुसार एकूण भाषा किती झाल्या मान्यताप्राप्त? तर 22 झाल्या. त्यानंतर इंग्रजी भाषेला मान्यताप्राप्त भाषेचा दर्जा नाही, ती केवळ कार्यालयीन भाषा आहे. हे एक तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. यात इंग्रजी भाषा जी आहे त्याला मान्यताप्राप्त भाषेचा दर्जा नाही, ती केवळ कार्यालयीन भाषा म्हणून तिला मान्यता आहे.